SMB प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या, कारण की पहा आता आपली फक्त काही दिवसामध्ये म्हणजे फक्त आपल्याकडे आता फक्त बोटावर मोजण्याजोगे दिवस आहेत. पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तर ₹249 आपण PDF लॉन्च केली. पहा, लवकरात लवकर PDF घेऊन टाका. यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आणि शेवटच्या वेळी जे वाचायचे प्रश्न आहेत पहा, फास्ट रिव्हिजनसाठी हे आपण टाकलेले आहेत. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पहा, लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायची. पहा, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे जो काही फोनपे नंबर दिलेला आहे त्यावर पेमेंट करा. ₹249 तुम्हाला ही PDF मिळून जाईल. पहिला प्रश्न मित्रांनो, जहागीरच्या काळामध्ये आलेला इंग्रज राजदूत कोण होता? तर जहागीरच्या काळात आलेला इंग्रज राजदूत होता विल्यम हॉकिन्स. याचं बरोबर उत्तर आहे पहा. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मीर सामान. काय प्रश्न मित्रांनो, मीर सामान हा अधिकारी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहे? तर मित्रांनो, हा राजमहाल व्यवस्था या कार्यासाठी काय पहा जबाबदार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राचीन भारतामध्ये पनी असा शब्द का वापरला जायचा? तर असा शब्द मित्रांनो का वापरला जायचा, तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक डी, व्यापाऱ्यासाठी हा शब्द वापरला जायचा. पहा, अंदमान कारागृहामध्ये पोहोचल्यावर सावरकरांनी केलेले प्रमुख पहिलं काम कोणतं? तर मित्रांनो, काय काम होतं, तर कायद्यांचं संघटन त्यांनी केलं. पहा, ऑप्शन क्रमांक सी, कायद्याचं संघटन. अकबराच्या काळामधील जमीन महसूल पद्धती कोणत्या मंत्र्यांनी बनवली? तर मित्रांनो, कोणी बनवली होती? तर ऑप्शन क्रमांक सी, तोरडमल. याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवा, तोरडमल. नेक्स्ट आहे पहा, शिवाजी महाराजांनी चंद्रकांत गोळे पर्वत कोणत्या उद्देशासाठी बनवला आहे? तर कोणत्या उद्देशासाठी बनवला मित्रांनो? तर संकेत देण्यासाठी. ऑप्शन क्रमांक डी, संकेत देण्यासाठी. पहा, गुप्त काळामधील खगोलशास्त्रज्ञ वराहमिहिर हे कुठे होते? मित्रांनो, हे कोणत्या ठिकाणी होते? तर उज्जैन. ऑप्शन क्रमांक सी, उज्जैन आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. जहागीर हे नाव दिल्याचा अर्थ काय? तर जहागीर हे नाव काय दिलं जातं, तर जगाचा विजेता याचा अर्थ होतो. पहा, नेक्स्ट पहा, सायमन कमिशनचा निषेध करताना कोण जखमी झालं होतं? तर मित्रांनो, जखमी कोण झालं होतं? लाला लजपत राय. याचं बरोबर उत्तर आहे. कोण? लाला लजपत राय. संताजी घोरपड्यांशी संबंधित क्षेत्र कोणतं? तर मित्रांनो, कोणतं आहे? तर गनेमी कावा. ऑप्शन क्रमांक सी, गनेमी कावा. याचं बरोबर उत्तर आहे. पहा, शहाजहानच्या कारागृहामधील काल कोणत्या ठिकाणी गेला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आग्रा किल्ला. याचं बरोबर उत्तर आहे. पहा, 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटलं? तर कोणी म्हटलं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, सावरकर यांनी म्हटलं. पहा, मुघल साम्राज्यामधील सर्वात शक्तिशाली नौदल कोणाचं होतं? मित्रांनो, कोणाचं होतं? तर अकबर. याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी, अकबर. पुढचा प्रश्न आहे पहा, पीक पद्धतीमध्ये बदल व कर यावर काम करणारा मुघल मंत्री कोण? तर मित्रांनो, तोरणमल. याचं योग्य उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं, तोरणमल. ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत. पहा, म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे. पहा, तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत. पहा, या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा, आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पहा, कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पहा, PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो, कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल. पहा, त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला. 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत ₹249. पहा, तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे, किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पहा, स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे. पहा, जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. पहा, आपल्याकडे आता वेळ आहे बघा, वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या,
तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF मिळून जातील. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो, कोणाला ओळखलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक सी, कर्मवीर भाऊराव पाटील. याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी, कर्मवीर भाऊराव पाटील. भारतामध्ये प्राचीन काल राजदरबारामध्ये आयोजित सभा काय म्हणावली जायची? तर सभा समिती. ऑप्शन क्रमांक बी, सभा समिती. याचं बरोबर उत्तर आहे पहा. मौर्य साम्राज्यामधील तिसरा सम्राट कोण होता? तर मित्रांनो, मौर्य सम्राटामधील तिसरा सम्राट होता ऑप्शन क्रमांक बी, अशोक. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामधील हल्दीघाटीचं युद्ध कोणत्या साली झालं? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर हल्दीघाटीचं युद्ध 1576 मध्ये झालं पहा. ऑप्शन क्रमांक बी, 1576 मध्ये हे युद्ध झालं. नेक्स्ट पहा, प्राचीन भारतामध्ये धर्मनीती लेखन करणारा प्रमुख पक्ष कोणता होता? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रमुख पक्ष होता ऑप्शन क्रमांक ए, ब्राह्मण. कोणता होता? ब्राह्मण. नवरत्न ही परंपरा सर्वाधिक कोणाशी निगडीत आहे? नवरत्न. मित्रांनो, ही जर पाहिली तर अकबर. ऑप्शन क्रमांक बी, अकबराशी निगडीत आहे. नेक्स्ट पहा, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? मित्रांनो, बंगालची फाळणी लॉर्ड हार्डिंगने रद्द केली. ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड हार्डिंग. अजंठा लेणी कोणत्या राजवटीमध्ये प्रसिद्ध झाल्या? तर ह्या कोणत्या राजवटीमध्ये प्रसिद्ध झाल्या? तर ऑप्शन क्रमांक बी, गुप्त राजवटीमध्ये ह्या प्रसिद्ध झाल्या पहा. नेक्स्ट पहा, मुघलांच्या सैन्यामधील घोडदळ प्रमुख हास काय म्हणतात? तर काय म्हणायचे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी, मीरबक्षी असं म्हणायचे. अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली? मित्रांनो, अभिनव भारत ही जी काही संघटना आहे ही ऑप्शन क्रमांक ए, सावरकर बंधूंनी स्थापन केली पहा. सेना स्थापना करणारा पहिला भारतीय क्रांतिकारक कोण होता? मित्रांनो, कोण होता? तर नेताजी सुभाषचंद्र बोस. याचं बरोबर उत्तर आहे पहा. मनुस्मृती हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? मित्रांनो, मनुस्मृती हा हिंदू धर्माशी संबंधित आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी, हिंदू धर्म. गुप्त काळामधील खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्टाने कोणता महत्त्वाचा शोध लावला? तर कोणता महत्त्वाचा शोध लावला? तर शून्याची व्याख्या. ऑप्शन क्रमांक बी, शून्याची व्याख्या. आझाद यांची हत्या नसून त्यांनी स्वतः काय केलं आहे? मित्रांनो, त्यांनी काय केलेलं आहे स्वतः? तर स्वतः काय केली होती मित्रांनो? त्यांनी गोळी झाडली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, गंगा यमुना दोआ प्रदेशाचा सर्वात जास्त विकास कोणाच्या काळामध्ये झाला? तर कोणाच्या काळामध्ये झाला? तर अकबर. याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, अकबर. नेक्स्ट आहे मित्रांनो, 1857चं पहिलं स्वातंत्र्य युद्ध कुठे सुरू झालं होतं? हे कोणत्या ठिकाणी सुरू झालं होतं? तर ऑप्शन क्रमांक सी, मेरठ या ठिकाणी हे सुरू झालं होतं पहा. शिवाजी महाराजांचा समुद्र किनारी किल्ला कोणता होता? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर सी, विजयदुर्ग. याचं बरोबर उत्तर आहे पहा. पहिला इंग्रज दूत सर थॉमस रो कोणाच्या दरबारामध्ये आला? मित्रांनो, हा कोणाच्या दरबारामध्ये आला? तर ऑप्शन क्रमांक टी, जहागीरच्या दरबारामध्ये आला. लक्षात ठेवा, जहागीर यांच्या दरबारामध्ये आला. पुढचा प्रश्न आहे पहा, औरंगजेबाच्या काळामध्ये सर्वात मोठा शत्रू कोण? तर मित्रांनो, सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, मराठे. अशोकाने कोणत्या शहरामध्ये धार्मिक परिषद आयोजित केली होती? तर मित्रांनो, कोणत्या ठिकाणी केली होती? तर पाटलीपुत्र या ठिकाणी केली होती पहा. नेक्स्ट पहा, पानिपतचं दुसरं युद्ध कोणत्या दोन व्यक्तीमध्ये झाली? पानिपतचं दुसरं युद्ध कोणत्या दोन व्यक्तीमध्ये झालं? अकबर आणि हेमू. ऑप्शन क्रमांक बी. याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुघल प्रशासनामधील महसूल पद्धती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर कोणत्या नावाने ओळखली जाते? तर दहसाला. लक्षात ठेवा, दहसाला या नावाने ओळखली जाते पहा. श्री अरविंदांनी सुरुवातीला कोणत्या माध्यमामधून क्रांतीचा प्रसार केला? तो ऑप्शन क्रमांक सी, सशस्त्र क्रांती. याचं बरोबर उत्तर आहे पहा. नानासाहेब पेशव्यांनी 1857 मध्ये कोणतं शहर ताब्यात घेतलं? तर मित्रांनो, कोणतं शहर ताब्यात घेतलं? तर कानपूर हे शहर ताब्यात घेतलं होतं पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, इन्कलाब जिंदाबाद हा घोष सर्वाधिक प्रसिद्ध कोणी केला? तर सर्वाधिक प्रसिद्ध मित्रांनो कोणी केला होता? तर भगतसिंग. ऑप्शन क्रमांक डी, भगतसिंग यांनी. नेक्स्ट आहे पहा, अशोकाचा धर्मराज म्हणून
उदय होण्यामागे मुख्य प्रेरणा काय होती? तर काय होती मित्रांनो, युद्धामधील पराजय. मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ आहे बघा, मृतांचं ठिकाण. ऑप्शन क्रमांक ए, मृतांचं ठिकाण. नेक्स्ट आहे पहा, शिवकल्याण राजे ही उपाधी कोणी धारण केली? काय प्रश्न आहे मित्रांनो, शिवकल्याण राजे. तर मित्रांनो ही जी काही उपाधी आहे ही कोणी धारण केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही धारण केली होती पहा. नेक्स्ट आहे, पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये कोणाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, पानिपतची तिसरी लढाई 1761 ची. बरोबर आहे सर्वांचं. तर बघा ऑप्शन क्रमांक सी, अहमद शाह अब्दाली आणि मराठे याचं योग्य उत्तर आहे पहा. कौटिल्य यांना आणखी काय म्हणतात? बघा कौटिल्य यांना काय म्हटलं जातं? यांना मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, चाणक्य असं म्हटलं जातं. जहागीरने कोणत्या प्राण्याचे चित्र काढले होते? जहागीरने, तर मित्रांनो हत्ती या प्राण्याचे चित्र काढले होते. ऑप्शन क्रमांक डी, हत्ती. औरंगजेबाने महाराष्ट्रामधील कोणत्या किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा दिला? सांगा पटकन. तर कोणत्या किल्ल्यावर सर्वात जास्त वेढा दिला होता असं विचारलंय? तर मित्रांनो जिंजी. ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे जिंजी. नेक्स्ट आहे पहा, शहाजहानची मुलगी जी चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळवली होती ती कोण? तर काय नाव होतं तिचं मित्रांनो? तर लक्षात ठेवा, जहां आरा याचं उत्तर होईल पहा. पुण्यामधील प्लेग अधिकारी रँडची हत्या कोणी केली होती? तर मित्रांनो रँडची हत्या कोणी केली होती? तर चापेकर बंधूंनी मित्रांनो याची हत्या केली होती पहा. हिंदू पुराणांमध्ये महाभारत कृत्य कोणत्या साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर आहे? तर लक्षात ठेवा, पांडव व कौरव यांचा विषय याचं बरोबर उत्तर आहे पहा. वासुदेव बळवंत फडके यांना फाशी कोणत्या ठिकाणी देण्यात आली? तर पनवेल या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, पनवेल या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पहा, ब्राह्मण वर्गाचे मुख्य कर्तृत्व प्राचीन समाजामध्ये कोणतं होतं? तर ब्राह्मणाचं काय कर्तव्य होतं मित्रांनो? शिक्षण आणि पूजा अर्चा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बॉम्ब तयार करण्याचं तंत्र बंगालमध्ये कोणी शिकवलं? तर बॉम्ब बारिन घोष यांनी शिकवलं पहा. नेक्स्ट आहे पहा, 1857 मध्ये बंडाचं नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केलं? तर मित्रांनो कोणी केलं? बहादूर शाह जफरने केलं पहा. नेक्स्ट आहे पहा, मुघलांच्या काळामधील न्यायव्यवस्थेचा प्रमुख कोण होता? तर कोण होता मित्रांनो? लक्षात ठेवा, काझी याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, काझी. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.